6वा उपक्रम आहे ज्याच्याने आपण 5 दिवस उपक्रम राबवले. ते कोणता 6वा वर्ग होता, कधी 7वा वर्ग होता. आज मॅथ विषयी माहिती आहे, नकाशा विषयी माहिती आहे, म्हणून आपण आजचा 6वा दिवस जो उपक्रमाचा इतिहास भूगोल विषयाचे ज्ञान, नद्यांची डोंगरांची ओळख आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती ॲटलस द्वारे आपण बघणार आहोत. म्हणजे भारतामध्ये भूगोलाचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला नकाला भूगोल विषय हा कळणार नाही. त्याचबरोबर कोणतं ठिकाण कुठे आहे भारतामध्ये, कोणता डोंगर, कोणती नदी कोणत्या राज्यात आहे, कोणत्या शहरात आहे, नद्यांचा उगम, हे सगळे जर माहिती करायची असेल तर आपल्याला नकाशाचा अभ्यास असणं फार आवश्यक आहे. त्याशिवाय आपण भूगोलामध्ये भूगोल विषयामध्ये परफेक्ट होणार नाही. आणि हेच नाही तर 8वी पासून तर 10वी पर्यंत नकाशा वाचन, नकाशा कोण प्रश्नाचे उत्तर लिहा, नकाशामध्ये हे सुद्धा ठिकाण शोधा, हे सर्व विचारल्या जाते. त्यामुळे आज आपण नकाशा वाचन घेणार आहोत. तिथे येऊन तुम्हाला मी जे ठिकाण सांगणार ते दाखवावं लागेल, किंवा एखादं तुम्हाला मी नदी विचारणार, किंवा एखादा डोंगर विचारणार, एखादा राज्य विचारणार, एखादी राजधानी विचारणार. तिथं भारताचा नकाशा आहे, त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा नकाशा आहे. म्हणजे बघा, जसं आता 10व्या वर्गामध्ये 2 देशांच्या अभ्यासाची तुलना, ब्राझील आणि भारत, बरोबर आहे. पण हे केव्हा येणार, जेव्हा तुम्हाला भारताचा नकाशा बिलकुल माहिती असणार, ब्राझीलचा नकाशा माहिती असणार. म्हणजे भूगोल विषयामध्ये ॲटलसद्वारे नकाशा, पुस्तकाद्वारे नकाशा तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे. लक्षात घ्या. जर नकाशा वाचन किंवा नकाशा ओळखणे, नकाशा पाहणे, निरीक्षण करून उत्तर देणे हे जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला भूगोल विषय हा सोपा जाईल. फक्त 9वी मध्ये असतो, 10वी मध्ये असतो की 8वी मध्ये असतो. आणि या विषयाची तुमची आवड सुद्धा वाढणार. आणि आवड जर तुम्हाला भूगोल विषयामध्ये नकाशावर वाढली तर तुम्हाला हा विषय काय जाणार, सोपा जाणार. तर मी आता एक एक करून मुलाला बोलावतो आणि ज्याला ठिकाण विचारणार मी त्यांनी आपलं ठिकाण व्यवस्थित दाखवायचं. पूर्ण नकाशामध्ये राज्य, राजधानी दाखवलेला आहे, हा रेल्वे दाखवलेला आहे. भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांकडे कोणकोणते महासागर आहे, नद्या आहे, त्यानंतर राज्य, राजधानी, हे सर्व या नकाशामध्ये दिलेलं आहे. आणि आपण भारत देशामध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला आपल्या देशाची माहिती तरी, मुख्य माहिती तरी असायला पाहिजे, फार आवश्यक आहे. आता या नकाशामध्ये भारताची राजधानी दाखवली. शोधता नाही, तुम्ही शोधत आहे. केरळ राज्य शोधा. केरळ राज्य फक्त कोणत्या दिशेला हे पहा, म्हणजे कोणत्या दिशेला भारताचे केरळ राज्य.